ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग, तो म्हणजे अधिक मास आता संपत आलेला आहे. अगदी आता जी अधिक मासाची जी सोमवती अमावस्या आहे, तर सोमवती अमावस्येला आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष असेल किंवा पितृदोष असेल तर पितृतर्पण कसं करावं ह्याबद्दल मी माहिती घेऊन आले आहे. बघा, पितृदोष कसा आहे हे कशावरून ओळखायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये आपली मुलं बाळं आहेत बरं का, आणि अमावस्या आली आहे. आता समजा दोन तीन दिवसावर अमावस्या आहे आणि आपल्या घरामध्ये अचानकच काहीच कारण नसताना घरामध्ये मतभेद निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात, काहीच कारण नसताना संकट निर्माण होतात, घरातील इतर व्यक्तींशी पटत नसतं, तर अशा वेळी पितृदोष असतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील एखादी लहान व्यक्ती किंवा एखादी मोठी व्यक्ती भूक भूक करते, म्हणजे कितीही खाल्लं तरी त्याचं पोट भरत नाही. फक्त ह्या 2-4 दिवसातच भूक ही वाढते त्यांची, तर हा आहे पितृदोष. म्हणजे तुमच्या पितरांचा हे जे आत्मा जो आहे तो अशांत आहे, तो काही कारणास्तव तृप्त नाही आहे. तर मग तो तृप्त कसा करायचा आज आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल पितृदोष कसा आहे हा ओळखायचा. अगदी प्रखर पितृदोष असेल तर फार अडचणी, फार संकट, फार दुःख येतं. अगदी कारण नसतानाही बऱ्याच अडचणी येतात. बऱ्याच वेळा काय होतं, आता समजा आजकाल लग्न लवकर जमत नाही, तर पितृदोषामुळे ते सुद्धा दोष निर्माण होतात बरं का. लग्न वगैरे न जमणे, घर आपण बांधायचं म्हणतो पण घराचं काम न होणे, सतत काही ना काही अडचण येणे, कुठल्याही चांगल्या कार्यात एखादा व्यवसाय उभा करतोय तर व्यवसायामध्ये आपलं मन न लागणे आणि खूप संकट येणे, खड्डा येणे, असं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पितृदोषामध्ये असतात. तर पितृदोष जर असेल तर घरगुती सेवा केल्याने आपला पितृदोष हा कमी होऊ शकतो का, तर होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, घरातील स्त्री असो किंवा पुरुष असो, कोणीही सेवा केली तरीही चालते, पण शक्यतो पितर हे पुरुषाचे असतात, स्त्रियांचे शक्यतो नसतात. स्त्री ही दुसऱ्या घरून आलेली असते, ती सर्व गोष्टी करते, ती करतच असते, पण पितर हे त्या पुरुषाचे असतात. तर त्यांनी महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ते म्हणजे पितृतर्पण. तर हे महत्त्वाचं आहे. बघा, आपल्या घरामधील तुमचे पती असतील किंवा तुमचे सासरे असतील, त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उंबऱ्यामध्ये पाणी शिंपडून घेणे आणि मग ते स्वच्छ पुसून घेणे. शिंपडायला जरी त्यांना सांगितलं तरी चालतं. अगदीच करत नसतील, कंटाळा करत असतील तर ठीक आहे, घरातील कोणत्याही स्त्रीने ते केलं तरीही चालतं. पण शक्यतो पितरांच्या तृप्तीसाठी त्यांचे पुत्रपौत्र जे असतात ना, त्यांनीच ही गोष्ट करावी, तेव्हाच ते अत्यंत तृप्त होतात आणि लखलख आशीर्वाद देतात. तर असो, घरातील एखाद्या स्त्रीने जरी केलं तरीही चालतं. तर बघा, स्त्री ही दुविधा आहे, तिला दोन्हीकडच्या घरच्यांचं आणि परंपरा ह्या सांभाळाव्याच लागतात आणि तिने केलं तरी अतिउत्तम. आणि अशा स्त्रियांच्या घरात माता लक्ष्मी अखंड निवास करते. तर चला, ज्या घरामध्ये बहिणी, आई, मुली ह्यांचा आणि सुनांचा आवाज खळखळता असतो, हसरा असतो, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम राहते. आणि बघा, पितरांचा दोष हा निवारण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय आहेत, ते तुम्ही नक्की करू शकता. आणि बघा, अमावस्ये दिवशी हे उपाय केले तर अत्यंत फळ देणारे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक अमावस्या, ही जी सोमवती अमावस्या आहे, जी भगवान भोलेनाथ यांना समर्पित असते. आणि भगवान भोलेनाथ हे साक्षात जे सर्वांचे दैवत आहेत, म्हणजे जगात जिवंतही आणि मृतही अगदी सर्वांचे दैवत आहेत. म्हणजे बघा, म्हणतो की आपण जे भगवान हे भूत, प्रेत, राक्षस, ब्राह्मण आणि त्याचबरोबर मनुष्य ह्या सर्वांचे दैवत आहेत. म्हणून भगवान भोलेनाथ यांची सेवा केल्याने
दर अमावस्या दिवशी फलदायी असते आणि ह्या दिवशी भगवान भोलेनाथाचे नामस्मरण करून पितृतर्पण केलं तर नक्कीच यश मिळतं आणि आपल्याला पितरांची शांती आणि तृप्ती होते. तर बघा, पितृशांतीसाठी काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी लवकर उठून आपल्याला घराचा दरवाजा उघडण्याआधी घरातून एक लोटाभर जल घेऊन यायचं आहे. ते उंबऱ्याभोवती शिंपडायचं आहे आणि उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. यामुळे जेव्हा रात्रीच्या वेळी आपले पितर आपल्या दारात येत असतात मग त्यांच्या मनाला शांती आणि तृप्ती मिळते. त्याचबरोबर आपल्या देवपूजा करण्याआधी पितरांसाठी एक दिवा प्रज्वलित करून दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर पितरांसाठी पितृस्तोत्र पठण करायचं आहे. तर त्यासाठी कसं, आपण जे रोज देवपूजेत आसन घेतो ते आसन घ्यायचं नाही आणि ते आसन आपलं सचेल आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण बाहेर सडा रांगोळी काढल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्रम पठण करायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हे गोष्ट करायची आहे आणि पितृस्तोत्रम पठण करण्याआधी एकटं बसायचं आहे. तिथे एरजारं म्हणजे सारखं कोणी आलं गेलं नाही पाहिजे. तुम्ही एकांतात ते बसून पठण केलं पाहिजे. हे नियम आहेत काही पितृस्तोत्रमचे. तर हे पठण केल्याने पितरांना शांती नक्कीच मिळते. त्याचबरोबर ही जी अमावस्या आहे रविवारी 14 तारीख आहे, दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला सकाळी 8:24 आहे. तर मग तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे, 14 तारखेला करू शकता किंवा 15 तारखेलाही करू शकता. जी तिथी सूर्याने पाहिलेली असते त्या तिथीला जरी तुम्ही केलं तरीही चालतं. मग तुम्ही 15 तारखेला जरी सोमवती अमावस्ये दिवशी सुद्धा सोमवारी जरी हे उपाय केले तरीही चालणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला पिंपळाचं वृक्ष यामध्ये भगवान विष्णू, महेश्वर आणि ब्रह्मा हे तिन्ही देव वास्तव्य करतात. फक्त अमावस्ये दिवशी त्या पिंपळाच्या झाडाला आपण स्पर्श करायचा नाही. स्पर्श न करता त्या झाडाच्या जवळ आपल्याला 1 लोटा जल घेऊन जायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ, तांदूळ आणि फूल घालून घेऊन जायचं आहे घरूनच आणि ते पाणी व्हायचं आहे. थोडीशी साखर पण टाकली तरी चालते, गुळ असेल तर अतिउत्तम. तर ते टाकायचं आहे आणि ओम पितृभ्यो नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. यामुळे तुमच्या घरातील प्रखरातला प्रखर पितृदोष हा शांत होतो. आणि त्याचबरोबर एक दीपदान करायचं आहे. तुम्ही पितरांसाठी दीपदान करताना 2 वातींचा दिवा करायचा आहे. 2 वातीचा दिवा प्रज्वलित करून तो दीपदान करायचा आहे आणि दीपदानामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकता, नसेल तर खायचं तेल घरातलं वापरलं तरी चालतं. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालून तो दिवा प्रज्वलित करून तिथेच ठेवून यायचा आहे आणि झाडाला स्पर्श न करता प्रदक्षिणा मारायची आहे आणि ओम पितृभ्यो नमः 11 वेळा म्हणायचं आहे, मंत्र जप करायचा आहे आणि यायचं आहे. ह्या गोष्टीने सुद्धा तुमच्या पितरांना शांती मिळते. त्याचबरोबर तिथे तुम्ही प्रसाद स्वरूपी साखर घेऊन जाऊ शकता आणि तिथे साखर ठेवू शकता. यामुळे पिंपळाच्या झाडाभोवती जी काही कीटक, मुंग्या, मुंगळे वगैरे असतात तर त्यांनी ते खाल्ल्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि तुमच्या पितरांचा पण आत्मा यामुळे शांत होण्यास जास्त शांत होतो. त्याचबरोबर हे झालं बाहेरचा आणि घरातला उपाय. त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे आपल्या घरामध्ये भात जो बनवतो तो अळणी बनवायचा आहे आणि त्या भातामध्ये दही घालून तो भात आपल्याला कावळ्याला ठेवायचा आहे. म्हणजेच तुम्ही गाईसाठी सुद्धा घास ठेवू शकता, पण गाईसाठी तुम्ही पोळीचा घास ठेवायचा आहे, गुळ पोळीचा. आणि कावळ्यासाठी जर घास टाकत असाल पत्र्यावरती किंवा केळीच्या पानावर वगैरे ठेवत असाल पितरांसाठी म्हणून, तर मग तो दही भाताचा ठेवला तरीही चालतो. तर तो ठेवायचा आहे आणि तो ठेवताना ओम पितृभ्यो नमः ह्या मंत्राचा 3 वेळा स्मरण करायचं आणि ठेवायचं आहे. ह्यामुळे सुद्धा तुमच्या पितरांना शांतीही मिळते. त्याचबरोबर दही भाताचा आणखीन एक उपाय करायचा आहे, ते आपल्या आजूबाजूचे घराच्या अवतीभवती जे जीवजंतू असतात त्यांच्या
आत्म्यांना शांती मिळण्यासाठी तर अवतीभोवती घराच्या बाहेरून किंवा आतून तुम्ही दही भाताची शिंतळण आणि लगेच पाठीमागे पाण्याची शिंतळण करायची आहे. यामुळे सुद्धा आपल्या वरील प्रखर पितृदोष जो आहे शांत होतो आणि हे प्रत्येक महिलेने केलंच पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये आपले आई, आजी, सासू किंवा आपण बघत आलेलो असतो, करत आलेले असतात घरात परंपरागत. तर ही पद्धत नक्कीच करा. ही सर्व ज्या पद्धती आहेत त्या आपल्या पितरांच्या शांतीसाठी आहेत. त्याचबरोबर ह्या अमावस्ये दिवशी ह्या झाल्या पितरांच्या सेवा. त्याचबरोबर तुम्ही तुळशीजवळसुद्धा एक दिवा लावू शकता. यामुळे सुद्धा आपल्या पितरांना जी शांती मिळते आणि त्याचबरोबर त्यांना मोक्षप्राप्तीसुद्धा होते. तर ही छोटी छोटी सेवा अवश्य करा पितरांसाठी. आणि पितरांसाठी पितृस्तुती स्तोत्र पठण करा. त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही 3 वेळा तरी हे स्तोत्र पठण अवश्य करा. ह्यामुळे जर तुम्हाला प्रखर दोष जाणवत असेल, घरात सतत अशांतता नांदत असेल, सतत कटकटी होत असतील, सतत वादविवाद होत असतील, तर नक्कीच हा उपाय करा. अतिशय प्रभावशाली असा आहे. तर ही सेवा आजची मी इथेच थांबवते आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.